आणि आपल्या या अख्खा सिरीजमध्ये ना हाच आपला एक मोठा पल्ला आहे. बाकी प्रवास चुंबेवर चालतो, एक नंबर चालतो, काय टेन्शन नाही आहे. आणि आपली गाडी जरा जास्त जड झाली जरा. तो मधून बघा रस्ता कडक वाटतोय तो, कडक. असा एक ब्रिज येईल ना जिकडे एका साईडला समुद्र आहे आणि एका साईडला नदी आहे. अरेबियन सी आहे आणि त्या साईडला नदी आहे. आपण जाऊया त्या साईडला. जनम जनम तेरे लिए. एक नंबर भिडू. आपले वेफर उडाले. 112, 113, 116. पेट्रोल गोवामध्ये आहे 96.90. 100चा कमी आपण किती वर्षानंतर पाहतोय. फुल ऑन फॉरेस्ट एरिया रे गोवामधला. हो हो, एक नंबर व्ह्यू, एक नंबर व्ह्यू. माझ्या मनात एकदा विचार आला होता की आपण थेट डायरेक्ट जाऊ लांजाला म्हणून. हॉटेल मराठा इकडे सर्व मिळतं, व्हेज नॉनव्हेज आणि नाश्ता पाणी वगैरे ते चालले. पण एक नंबर यमी वाटते बघा ना. सुप्रभात म्हणजे सुप्रभात फ्रॉम मँगलोर. आज तारीख आहे 26 डिसेंबर. सकाळची ऑलमोस्ट 6:15 वाजलेत आणि आपला आजपासून परतीचा प्रवास होतोय सुरू. आपण चला बॅक टू मुंबई. आजचा प्लॅन आहे मँगलोर टू मालवण करायचा आणि उद्या आपण जाऊ लांजाला आणि मग परवा बॅक टू मुंबई असं आपला प्लॅन करतो. आपण करतो कोकण कोस्टल राईड टिल मँगलोर. माझे खूप सारे ब्लॉग येऊन गेले आहेत, नक्की जाऊन चेकआउट करा. आता टाइम वेस्ट न करता आम्ही ऑलरेडी तर निघूया आपण. चला तर मंडळी आपण बाहेर आलेलो आहेत. कुठेतरी येडाने समोर अशी गाडी पार्क केली. आपण कसं तरी त्या साईडने बाहेर आलेलो आहेत. काय माणसात बोललो, थोडी जागा ठेवायची ना बाईकसाठी यार. आणि तुम्हाला कोणाला गाडी काढायची असेल मग काय करणार इमर्जन्सीमध्ये. एंट्रन लॉक केलं आपण, तिकडून ऐकतो ना आलतेगिरी एक एक खरोखर अनपड. हां तर मी म्हणतो मॅडमचे जे साड्या आहेत साड्या ना, माझी एकच साडी, बाकी दुनियादारी साड्या आहे पण ना 4-5 साड्या आणि बापूचा ड्रेस वगैरे पकडून ना आता एवढं सामान झालं आहे की काही सामान आता वर बांधतोय मी. बघा इकडेच्या वरती टॉप बॉक्स फुल, एव्हरीथिंग इज फुल. हा आपला सेटअप आहे. पुढे आपला टँक बॅग आहे, पाठी 2 सॅडल बॅग आहेत. त्याच्यावरती पण आता हे बंजी कॉर्डने मॅडम बांधत आहेत आणि पाठी आपला टॉप बॉक्स आहे. तुला मग बंदी कोणच बांधू. चला बंजी कॉर्डवाल्या बांधा. तर मंडळी फायनली आपण सर्व सामान वगैरे लोड करून आता निघालो आहे. चला गणपती अप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. जय माता दी. हर हर महादेव. जय श्रीराम. बाय बाय बँगलोर. बँगलोर का म्हणतोय, बाय बाय मँगलोर. बाय बाय. खूप बरं वाटलं इकडे येऊन. छान होता, स्टे छान होता. इकडे सिटी खूप छान आहे, फिरायला खूप मस्त वाटलं. माणसं खूप छान आहेत, नो प्रॉब्लेम. फक्त मी पाण्याची बॉटल विसरलो यार रूमवर. वाईट वाटलं ना मला. हां इकडेच आहे आलो जयलक्ष्मी, तिथून घेतला होता आपण. हां चालो. तर मंडळी आपण आता हायवेला आलेलो आहोत. जसं आहे मी आधी हा प्रवास केला. आधी नसेल जेव्हा मी मालवण टू मुर्डेश्वर आणि मुर्डेश्वर टू बँगलोर केलं तर हा सेमच रस्ता आहे. फक्त तुम्हाला पुढे लाईक आम्ही वेंगुर्ला केलं तर याला वेंगुर्ला करणार नाही, आपण बाहेरून जाणार कुडाल सावंतवाडी करत. असा आपला प्लॅन आहे. तर मोस्टली रस्ता सेमच आहे. तर मी जास्त काही शूट नाही करणार आहे. हा फक्त आपला असणारा ट्रॅव्हल ब्लॉग फ्रॉम मँगलोर टू मालवण M to M असं म्हणू शकता. आणि आपल्या या अख्खा सिरीजमध्ये ना हाच आपला एक मोठा पल्ला आहे. ऑलमोस्ट काहीतरी 465 किलोमीटर आहे. बाकी किलोमीटर जरा कमी होते. आणि आज आहे गुरुवार. माझा आणि आमूचा दोघांचाही उपास आहे. जेव्हा मी साऊथ इंडिया राईडला गेलो होतो बॅक टू मुंबई येताना पण 700 किलोमीटर मारला होता आम्ही दोघांनी. तेव्हासुद्धा गुरुवार होता. हां तेव्हासुद्धा गुरुवार होता आणि माझा उपास होता. आज पण मोठा पल्ला आहे. हां तिचा पण उपास झाला होता. आणि आज तर आपला दोघांचाही उपास आहे आणि आज पण मोठा पल्ला आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण मारू, कारण आपण कसले मोस्टली लंच थांबणार नाही आहे. कुठेतरी मग ज्यूस वगैरे पिऊ. मोठा योगायोग ना. अरे पेट्रोल भरायचं आहे. रॉयल एनफील्ड शोरूम आहे इकडे, क्या बात आहे. पण जाताना त्या ब्रिजने गेलो होतो आणि हा ब्रिज पाहत होतो. आता आपण इकडून जातोय आणि तो ब्रिज पाहतोय. वा काय नजारे है. वा. इकडे आपण पेट्रोल भरतोय 102 आहे इकडे, 102.09. यांच्याकडे XP 95 आणि पेट्रोल तर आपण 7च भरतोय. गाडी ऑलमोस्ट अर्धी टाकी झाली होती. हो दे फुल. ते मंदिर की छान आहे बघा ना यार. इथून तर कमान आहे आतमध्ये जायला आणि तिकडे मंदिर आहे ते श्री दुर्गा परमेश्वरी टेम्पल. हे दुर्गा परमेश्वरी हां तिकडे पण होतं ना. आय थिंक सो आतमध्ये पण होतं. आपण काल गेलो होते आपलं. हां येस.
इकडे हे लागले नदी मलकी ब्रिज, मलकी. हां मस्त वाटत शॉट तो मलकी ब्रिज. इकडे फिशिंग करतात. कडक शॉट आहे तो, कडक आहे एक नंबर. तर मंडळी आता उडपी येईल 10 किलोमीटरवर. तिकडे आपण चहा वगैरे प्यायचा विचार करतो आहे. आणि आपण या आपल्या सिरीजचा ना पूर्णपणे डिटेल ब्लॉग, म्हणजे हा सिरीज संपल्यावर आपल्याला किती खर्च आला, आपण कुठे स्टे केलं, तुम्हाला काय काय गोष्टी घेऊन जायला पाहिजे साऊथ इंडिया राईडला, तुम्ही काय काय पाहाल, हे सगळं तुम्हाला मी एक वेगळा ब्लॉग बनवेन आणि तुम्हाला तो टाकीन हा सिरीज संपल्यावर, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. एकाच ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप काय पाहायला मिळेल त्यासाठी. आणि हे आपले ब्लॉग आहे ते डिटेलमध्ये आहेत. रोड, स्टे, फूड हे सगळं तुम्हाला तसे पाहायला मिळणार आहे. बाकी प्रवास चुंबसर चालतो, एक नंबर चालतो, काय टेन्शन नाही आहे. मजा येते मजा. हा रस्ते ना इकडे खूप छान आहेत, काय पण रस्ते खूप छान आहे इकडे. उडपी आलं आहे, उडपी इथून राईटला आहे. हां नाही लेफ्टला पण आहे, राईटला पण आहे. इथून लेफ्ट जाऊ शकतो आणि पुढून राईट मारलं तर उडपी सिटी पण आहे, असं आहे ते. म्हणजे 2-3 फाटे फुटले आहेत फॉर उडपी सिटी असं आहे. आणि इकडे आहे की मंदिर आहे काय कोणाच ठाऊक रेडवालं काय लिहिलं. हां उडपीचं गेट आहे वाटतं ना मग. हां उडपीचा गेट आहे. अरे वा, म्हणजे आता इथून गेलो. अरे एक नंबर आहे रे, क्या बात आहे उडपी. आता इकडे कुठे आपण चहा पाणी पिऊ. वाजले आहेत 8:30. एक तासामध्ये आपण उडपी गाठलेला आहे. इकडे तुम्ही अजून थोडे पुढे आलात की इकडे बघा, इकडे कामं चालू रस्त्याची मधोमध. आणि सेम ठेवलं आहे, एक साईड आवनला एक साईड जावनला. पण एक साईड आवन जावनमध्ये पण 2-2 रस्ते आहेत, म्हणजे समोर पण गाड्या येत आहेत. आणि मग तो हां तेच तर बोललो ना आपण, चुकलो ते हां म्हणजे हे रा इकडे काम चालू आहे म्हणून आपले रस्ते खराब मिळालेत. ह्या रस्त्याने पण लोक येत जातात आणि तिकडे त्या साईडला पण लोक येत जातात असं आहे ते. आणि आपली गाडी जरा जास्त जड झाली जरा. हां जरा जड वाटतेच ऑफकोर्स. म्हणजे अशा टायमाला वाटते जेव्हा गाडी आपण थांबवतो, टर्न वगैरे मारतो ना थांबून तेव्हा, आणि खड्ड्याबिड्ड्यामध्ये. हां बाकी तुम्ही हायवेला क्रूज करतो बघा, बिलकुल वाटत नाही गाडी जवळ आहे म्हणून. पण अशा वेळा वाटतं बाबा जवळ आहे. उतरा. तर काय काही हलते काय. तर मंडळी आपण हॉटेल श्री दुर्गा ग्रँडमध्ये आलो जरा चहा प्यायला. कुठे टपरी बघू, टपरी कुठेच नाही सापडली आपल्याला. थोडी बोला हॉटेलमध्ये जाऊया आपण, टेन्शन नाही त्यासाठी. आणि इकडे बाहेरच बसलो ना तर आपली गाडी पण जरा म्हणजे नजरेखाली राहील, पण टेन्शन नाही आपल्याला. चला. तर इकडे आपण आता चहा जी सांगितली ती चहा आलेली आहे. आणि ॲक्च्युली आम्ही सांगितलं होतं फ्रेंच फ्राईज पण उपास म्हणून, पण याच्याकडे अवेलेबल नाही आहे. आणि यांच्याकडे 2 चहा होते. एक काय बोललं तर एक मल्टी होती. हां एक मल्टी असं काय ते होतं, मल्टीवाला बदामची होती आणि साधीवाली मसाला चाय. आपला मसाला चाय ते तुला बोललो. आता चहा पिऊन निघू. चलो. त्या मंडळी आपण चहा पिऊन निघालो आहेत आता. हां बरं वाटलं तर पोटात चहा गेली तर. चहा ठीक होती, इतकी पण काय चांगली नव्हती. तिला मसाला टाक. हो 25 रुपये चहा आहे साग. हो चहायला प्रॉब्लेम काय, इकडे कुठे आपल्याला टपरी सापडलीच नाही चहायला. लफडं ते झालं. थांबा हा रायडर जाऊ दे. हां गेला गेला. चला. तर इकडे जो ब्रिज आहे तो आहे माबुकाला ब्रिज. पण नजारा एक नंबर असतात. हर ब्रिजचे तुम्हाला नजारे चुंबेश्वर असतात. तो मधून बघा रस्ता कडक वाटतोय तो, कडक. सही आम्ही बोटिंग करत त्यातून कुठे इकडून आणत असतील आणि अशी आणत असेल, कारण ड्रोन सोडायला माहिती इकडून. हा क्या बात आहे यार. आता पुढे एक असा एक ब्रिज येईल जे मी येताना पण तुम्हाला सांगितलं आहे, पुन्हा सांगतो मी आता, जर तुम्ही तो मिस केला असेल तर. असा एक ब्रिज येईल ना जिकडे एका साईडला समुद्र आहे आणि एका साईडला नदी आहे. आता लेफ्टला समुद्र लागतो आणि राईटला नदी लागते. आणि त्या नदीमध्ये लोक बोटिंग वगैरे करतात. काय सुंदर नजारे त्या, सिरियसली क्या नजारे. इकडे ना पूर्ण असं कॉन्वे चाललं आहे.
म्हणजे आर्मीची गाडी आहे, मग बस आहे, मग जे ट्रक आहे त्यांचा. हे बघा इकडे पूर्णपणे, हे बघा इकडे ॲम्ब्युलन्स वगैरे पण आहे. हे बघा, कारण की इकडे कोणतरी आर्मीवाले वारले आहेत, त्याच्यामुळे हे सर्व गोष्टी आहेत. हे बघा इकडे आत्म्याला शांती लाभो रे बाबा. हे बघा इकडे पूर्णपणे ते हां पब्लिक बाहेर थांबली आहे. हां तसं आहे ते, मी पब्लिक थांबली आहे, इकडे आले की थांबता, हार ब्रेक घालता, पुढे करता. आत्म्याला शांती लाभो हीच एक देवाला प्रार्थना. हे बघ इकडे पण थांबलेत लोक. हां हार वगैरे घेऊन थांबलेत, म्हणजे हर गावाच्या बाहेर तुम्हाला, म्हणजे जे आय थिंक खूपच मोठा माणूस तो गेले आहेत, त्याच्यामुळे हर गावाच्या बाहेर लोक थांबले आहेत. हां हो हो, हा कुंडापुराचा ब्रिज आहे. हे बघा कुंदापुराचा ब्रिज, हा बघा छान आहे नजारे ब्रिजचे. तर मंडळी 10 वाजले ऑलमोस्ट, आणि आपण आता त्या ब्रिजवर पोहोचलो. तर तुम्ही बोललो होतो ना, एका साईडला समुद्र आणि एका साईडला नदी आहे, तो ब्रिज आपल्याकडे लागलेला आहे. तरसी हा समुद्र किनारा आहे, इकडे तरसी बीच आहे. एक साईडला पूर्णपणे समुद्र आहे आणि एका साईडला पूर्णपणे नदी आहे. नदी आली कोल्लूर नदी लागते, कोल्लूर नदी. हे बघा इकडे, आणि याला कोणी बीच साईड असं हॉटेल्स वगैरे बांधले त्या साईडला. हे बघा, आणि इकडेच हॉटेल विटॅमिन सी आहे पुढे पुढे. हां पुढे पुढे इकडे आपण काल जेवलो होतो. हे बघा हा पूर्ण समुद्र किनारा आहे. हा बघा इकडे, हा बघा हा बघा, हा इकडे पूर्णपणे अमूल हे घे ना जरा शूट घे नॉर्मल. हा पूर्णपणे समुद्र किनारा आहे. हा बघा इकडे, आणि तिकडे लोक तिकडे उभे राहून समुद्राचा आनंद घेत आहेत. आणि खाली कसं आपली बीच असतं तसं थोडंफार इकडे आहे. आणि नदी तुम्हाला पुढे दाखवतो मी, पुढे ते नदी लागेल त्या साईडला. तर जाऊया पुढे, आता तुम्हाला दाखवतो पुढे ती नदी. म्हणजे असे नजारे ना तुम्हाला रोड ट्रिपच पाहायला मिळतात. तुम्ही गाडीने करा किंवा बाईकने करा, पण मी असं सांगेन की बाईकने करा, उत्तम तुम्हाला नजारे अजून पाहायला मिळतील. हां काय सुंदर आहे बघा, खूप छान खूप छान. आणि पाणी मस्त ब्ल्यू आहे बघा ना, एक नंबर वाटतंय. आणि त्या साईडला पूर्णपणे नदी आहे, त्या साईडला तिकडे. तर मंडळी आपण आता त्या ब्रिजवर थांबलोय. तर तुम्हाला हा वाला समुद्र मी दाखवलेला आहे, हे आहे अरेबियन सी. हा पूर्णपणे अथांग पसरलेला अरेबियन सी आहे. आपली गाडी इकडे पार्क केलेली आहे, आपण जाऊ त्या साईडला. आणि तिकडे तुम्हाला मी ती दाखवतो नदी, त्याला कोल्लूर नदी सुद्धा म्हणतात आणि सुपर्णिका नदी सुद्धा म्हणतात. ते आपण जाऊ त्या साईडला, तुम्हाला दाखवतो मी आता. चला, बाकी एक धमाल आहे यार, एक धमाल आहे खरोखर. अशा गोष्टी तर तुम्हाला रोड ट्रिपच पाहायला मिळतात खरोखर. हा वाला आहे मारावंटे बीच, पाठी आहे तरसी बीच, इकडे अरेबियन आणि इकडे अरेबियन सी आहे, आणि त्या साईडला नदी आहे. आपण जाऊया त्या साईडला, चला. आणि ही पाहती नदी, ही तुम्ही कोल्लूर नदी सुद्धा बोलू शकतात, किंवा त्या साईडला सुपर्णिका नदी आहे ते सुद्धा तुम्ही बोलू शकतात. आणि तिकडे आणि इकडे बोटिंग सुद्धा होते. बघा इकडे बोटिंग सुद्धा होते. सुपर आहे ना नजारा हा, एका साईडला नदी आणि एका साईडला समुद्र किनारा अरेबियन सी. क्या पाहिजे लाईफ मध्ये यार. म्हणूनच आपण रोड ट्रिप करतो, जेणेकरून आपल्याला असे नजारे पाहायला मिळतील खरोखर. तुम्ही सुद्धा रोड ट्रिप करा, कारनी करा किंवा बाईकनी करा, पण मी असं म्हणेन बाईकनी करा, उत्तम होईल. फक्त आपली काळजी घ्या, गाडी चालतो आणि काय नाही. आता आपण निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला, चला. तर अमुने काल हे घेतले होते काजू बदाम खायला, कारण आपला उपास आज मस्त पण एक नंबर आहे. मग फॉर्च्युनर घेतलाय, आपला मसाला नाही आहे पण तिकडे पोरं खेळतात. हे बघा मग हे रे, हे बघा ना, म्हणजे स्पृहातले ना ते मग खाली बोलले, खाली त्याला म्हणून. हे नजर दाखवायला माझ्या आईला, माझ्या सासूला आणि स्पृहाला आणणार आहे फॉर शुअर गाडीने. चल निघूया, लेट हो गया मॅडम, लेट हो गया. तर मंडळी निघाले आपण. हे छानसे नजारे पाहत आनंद घे निघतोय आपण. एक नंबर मजा आली, एक नंबर. आता मालवण दाखवतोय 7 तास 14 मिनिटं.
इकडेच ऑलमोस्ट आपल्याला अर्धा पाच गापडा गेल्या कारण मी रील पण शूट केलं आहे आणि व्हिडिओसाठी पण शूट केलं म्हणून. हा बघ तिकडे प्रॉपर दिसतं आता. तर इकडे मॅडमला खायचे आहेत ताडगोळे. आपण मंदिरात उतरूया, जरा पाणी पिऊन घेऊ. ताडगोळे मी नाही खात, आमूच खाते. हे बघा इकडे केवढं का ताडगोळे, एक नंबर. हो हो, ताडगोळे पहा, ताडगोळे 3 असतात एकामध्ये का? एकच पाहिजे ना की सांगते ना. तू 2 खाणार आहेस? अच्छा मारे टोपे गंडे रे, सही आहे. चलो ना, थँक्यू अण्णा. एक नंबर होता, एक नंबर. यो मॅन, त्याच्यावर फोटो एवढे काढले मस्तपैकी मी. हा म्हणे 2 ताडगोळे खाल्लेले आहेत. अरे 2 हे ना पण फळ. अरे हा म्हणजे तसे फळ म्हणतोय मी, तो 1 असं म्हणतोय. चला आता मस्त थंड थंड थांबलो की साला गरम होत आहे आणि गाडीवर बसलं की एक थंड थंडची हवा येते. क्या बात आहे. हे अमूज ह्या नखऱ्यामुळे त्याला आपण आपल्या 8 वाजता पोचा. नॉनसेन्स. हा अजून नारळ पाणी प्यायचं. अरे देवा, उपास कशाला करता, नाश्ता पाणी परवडलं असतं मला. फालतूगिरी. कोणतरी हॉर्न वाज, अरे हळू घेतोय तर कोणतरी हॉर्न वाजव होतं. तर वाटतं तिला अमूचा फोटो क्लिक करायचा आहे. ही गाडीवाली बघा. हे बघा, हे बघा, भारी वाटतं. आतमध्ये जे बसले होते सर्वांनी आपला फोटो काढला, खूप बरं वाटलं. क्या बात, एक नंबर. तर मंडळी 11:30 झाले आहेत आणि इकडे येऊन पोचला होता मुर्डेश्वरकडे. हे बघा, हे मुर्डेश्वर आहे. हे बघा, आता पुढे तो गेट आहे, लेफ्ट मारलं की येतो मुर्डेश्वरला. आम्ही जायचं अण्णाला भेटायला. हे बघा, हे मुर्डेश्वरचं गेट आहे. इकडून आपण परवा आतमध्ये गेलो होतो दर्शनाला. अरे यार, हा बघा. तर आपण नारळ पाणी पिऊया आपण इकडे आता थांबून. अन्न धावत आलेला आहे. तर आपण नारळ पाणी पिऊन मस्तपैकी निघालो पुढे. फ्रेश झालं अजून जरा. तर इकडे नारळ पाणी आहे 45 रुपीज एक. नॉट बॅड, 45 ओके. हो, मुंबईला 60, 70, 80 आहे. आणि आपण जेव्हा गोव्याला प्यायलो होतो काल, तो होता 60 रुपये होता गोव्याला. हां, रामेश्वरम 80 रुपये होता. अरे देवा. हां माहिती आहे मला, हो माहिती आहे. आणि हा कोणती ब्रिज लागला, मस्त ब्रिज आहे, छान ब्रिज आहे बघा. तिकडे मच्छीमारची बोट वगैरे त्या साईडला बघा. देखो के कभी पाया जन्म जन्म तेरे लिए बदली हमने गाया. तर मंडळी आपण येऊन पोचले आता कुमट्याला. हां, वाजले आहेत 12:30च्या आसपास. आणि इकडे थोडं GPS ट्रॅफिक दाखवतं कुमट्याला. आधी कुमटा, हां कुमटा प्रॉपर सिटी म्हणजे ट्रॅफिकवाली सिटी. थांब रे बाबा, जाऊ दे आम्हाला. हां चल, टेन्शन नाही आता. एक नंबर बेडू. हर ब्रिजकडे आपण येऊन एकच बोलतो एक नंबर, कारण खरोखर तो नजारा एक नंबर असतो यार. खूप छान होतं, खूप छान. क्रॉसिंग आवडले नाही. अरे अरे पाठी घेऊ ना आपण. काय पैसे गेले दिले आपण अबू. हां तो बघ तिकडे, तो बघ थांब थांब घेतो मी का. तू ठेवतो असेल बाबू अशीमध्ये. हां नाही नाही, पैसे भरले तर. मी उभा राहिलो आणि मॅडमचे वेफर उडाले. हां थांब थांब ठेवतो, डोंट वरी. हा बा आहे का ना. हा बघा इकडे वेफर उडाले मॅडमचे. आता मला काय माहिती मुकामल ठेवलेस तू. तू बघ बाबा, ट्रक जाऊ नको, ट्रक ट्रक नको. हा तू आला इकडे, आला आपल्या आला, तो आपल्याला आला बघ. क्या बात आहे, तो आपल्याला आला. 10 मिनिटात मरून घेतो. आपले वेफर उडाले. मारे टोपी. हां आणि चला एक बराला उडाले ते आपलं. तुम्हाला इथून
हे दाखवतो नजारे. हे बघा कडक आहे यार, कडक आहे भेंडी. हे बघा ना, एक नंबर आहे. त्याला वेफर पडले ते कमीत कमी इकडे तुम्हाला थोडेफार नजरा पण दाखवले आणि प्लस मी फोटो पण काढून घेतला. कारण आपण कुठच्याही ब्रिजला थांबलो नव्हतो मधोमध आणि फोटो काढले नव्हते. इकडे फोटो काढून घेतला, बरं वाटलं. कारण फोटोज आर मेमरीज. हे बघा इकडे कोटसनीच्या इकडे फोटोज आर मेमरी, जे आपलं जपलं पाहिजे. तेच आपण पुढच्या आपल्या मुलांना, पुढच्या पिढीला आपण दाखवू शकतो. चला, हा नजारा पहा ना, का सुंदर आहे बघा. टर्न आणि पुढे ते झाडे झुडपी पूर्णपणे एक नंबर वाटतं यार. इगल्स फिरतात, इगल्स. आणि हे बघा ना, एक नंबर वाटतं यार. हे खूप छान, क्या बात आहे. हो हो हो, कडक कडक. तर आता आपण ऑलमोस्ट 100 टच केले. 100, 103, 106, 107, 108, 109, 111, 112, 113, 116, 116, 116. पुढे टर्न आलाय. क्या बात आहे. काय परफॉर्मन्स आहे आपला सप्नोंदरजी, चुम्मेश्वर. तर मंडळी, बरोबर 2 वाजलेत आणि आपण येऊन पोचले कारवारला. हा काय गाडी पळवली यार, एक नंबर पळवली. ऑलमोस्ट 115, 120 पर्यंत नेली होती. बरं वाटलं यार. इकडे नेवल बेस कॅम्प आहे कारवारचा, लेफ्टला. बघा इकडे, बघा हा, बघा बघा, नेवल बेस कारवार. सही आहे, मस्त आहे. आणि इकडे काहीतरी करतायत, काय माहिती काय करतात. कारवारचं गेट बनवत आहेत की नेवलचं काहीतरी कोण असतं त्या साईडला. तिकडे पूर्ण बीचचा पट्टा आहे, बघा त्या साईडला. आय थिंक हा बीच असं कारवार असं वाटतं मला तरी. पूर्ण पट्ट्यापर्यंत. आपण तेव्हा तिकडून होतो ना, त्यामुळे हा बीच दिसला ना आपल्याला. हां, आणि इकडे मॅरिगो राऊंड आहे बघा, मोठाच्या मोठा. फणस फेर आहे का इकडे? हां बरोबर, फणस. नाही हा नव्हता जो आम्मू. हो काय? अरे आतमध्ये स्टॉल बघ केवढे लागलेत. हां, अरे सही आहे. तिकडे पण होतं ना, हा बघा बीच. तिकडे होतं ना त्या साईडला, मँगलोरला पण होतं ना हे. हे बघा, हे बघा, हे बघा. हा मग इथे शूट घे ना मस्तपैकी. उभं राहून घे. सही आहे, सही आहे. घे. हो हो, एक नंबर. सही आहे यार. हॅलो, तुझे ओरडते काय कानात? अरे मी हळू बोललो यार. तंबूर. हाँ, वेलकम टू गोवा फॉरेस्ट एरिया, गोवा फॉरेस्ट डिपार्टमेंट. क्या बात है. हाँ, गोवा फॉरेस्ट डिपार्टमेंट लागलेलं आपला. क्या सही आहे रे. बघा, फोंडा सरळ आहे, पणजी सरळ मुंबई 665, पणजी 84, फोंडा 67. लागू दे गवारडे, त्यांचंच आहे ते गाव बाबू. समजा आपण आपलं आरामात जायचं, आरामात हे करायचं. पेट्रोल भरून घेतो विचार करतो ना, आलो आहे तर. अरे वा, पेट्रोल 96 आहे भाई, तर फुल केलंच पाहिजे इकडे. सही आहे रे. हां, गोवामध्ये सर्वात कमी आहे म्हणते पेट्रोल. हां, तुम्ही जायचं ना मला. चला, इकडेच बरं टायमर फुल केलं आपण. हां, अरे हां, 96 आहे पेट्रोल. 96 पेट्रोल आहे आणि डिझेल 88 आहे. फुल करून घेऊ बाबू. तर मंडळी, आपण येऊन पोचले गोव्याला आता आणि इकडे पेट्रोल भरतो आहे. पेट्रोल गोव्यामध्ये आहे 96.90. 100चा कमी आपण किती वर्षानंतर पाहतो आहे. बरं वाटतं जरा.
क्या बा टाकी फुल करून घेऊ, टेन्शन नाही. टाका टाका, होऊ दे वरती, येऊ दे वरती, हां येऊ दे येऊ दे. तर हा जो घाट लागला आहे ना तो हा एक करमल घाट, आता बोर्ड होता स्टार्ट ऑफ करमल घाट. आणि आत्ता मला पुन्हा एकदा असं वाटतं आहे की आगोंडा लेफ्टला. आता पुन्हा असं वाटतं आहे मला की इकडून नव्हतो आलो आपण. आय डोंट नो वाय, कळत नाही यार. असो, तुम्ही दोन्ही रूट पहा, हा वाला पण तो वाला पण. तर अच्छा आहे आपण इकडून नाही आलो होते, म्हणजे आपल्याला दोन्ही कधी पाहायला मिळालं ना यार त्या हिशोबाने. हो हो हो, फुल ऑन फॉरेस्ट एरिया रे गोवामधला. क्या बात आहे, सुपर. हो हो, एक नंबर. टर्न्स बघा, टर्न्स. इकडे गाडी खूप जपून चालवा, ओव्हरटेक करायच्या भानगडीत पडूच नका, आरामात चालवा. निसर्गाचा आनंद घेत घेत तुम्ही पुढे व्हा. कशाला ओव्हरटेक करता कळत नाही मला हे लोक फुकटचं. तर इकडे जॉस पिझ्झा म्हणून आहे काहीतरी, तर आमच्या दोघांचा उपास आहे. तर फ्राईज मिळते असं मला वाटतं, तर बघूया फ्राईज मिळतात काय. हळूहळू आहे ना बरं. मंडळी आता बसलो ना पंख्यासमोर, बरं वाटतं जरा. कारण जॅकेट करून बरं. जॅकेटवर काढून, कारण आणि ॲक्च्युली जॅकेटवर काढून बसणं बरं वाटतं, कारण ॲक्च्युली खूप गरम होतं. सूर्यदेवाचा प्रकोप सॉलिड वाढलेला आहे. तर आपण त्या जोस पिझ्झामध्ये आपण आम्ही सांगितले 2 फ्रेंच फ्राईज ना, 2 फ्रेंच फ्राईज. अरे कोणी घेतला, अरे वा. 2 फ्रेंच फ्राईज आणि चिझी डिप सांगितलं आहे. आणि ज्यूसमध्ये काय नाही, थंड पाणी. ज्यूस आहे आपली बस करू. हां ना, स्प्राईट घेतो, एक स्प्राईट घेतो. हां चले, तर आपण 7 नंबर घेऊन टाकू, टेन्शन नाही. आता रिफ्रेश झालं आहे तर 6:30 दाखवतो आपल्याला पोचायला मानवडला. पण इकडे आपण अर्धा तास आपला जाणार, तर अर्धा तास म्हणजे आपल्याला ऑलमोस्ट पोचेपर्यंत 7:14 होतील असं वाटतं मला, ते वाटतं. बघू ठीक आहे. तर आपलं फ्रेंच फ्राईज आलेलं आहे विथ चिझी डिप. क्या बात आहे, हॅपी ना आता. चला, पोंडा पणजी स्ट्रेट आणि पणजी वाया बायपास लेफ्टला. आपलं वाया बायपास जायचं आपल्याला, हा लेफ्ट घेऊन. पहिलं मला वाटत होतं 7ला पोचली हरकत नाही, 7:30ला पोचली हरकत नाही. आता जायला 8 वाजले. पण काय माहिती आहे, ब्रेक हे घेणं बनतं आहे यार. म्हणजे आपण कॉन्स्टंट 2-2.5चा गाडी चालवतो ना तर हालत खराब होते. त्यापेक्षा ब्रेक घेणं बनतं आहे. थोडंफार आपल्याला बॉडीला आराम आणि बाईकला आरामसुद्धा देणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी काही हरकत नाही, आपला रूमवर जाऊन झोपायचं जाता त्यासाठी. आणि काय आपण जाताना पण ह्या सूटनी गेलो होतो का, हे आता मला आठवलं. सिलिंग टाईप केलं इकडे. येस येस येस. हो हो, एक नंबर व्ह्यू, एक नंबर व्ह्यू. क्या बात है. देवी स्ट्रेट, सावंतवाडी स्ट्रेट, रत्नागिरी स्ट्रेट, मुंबई स्ट्रेट. चालो मालवण. हा रस्ता गेला बघा, एक नंबर रस्ता आहे. आता इकडे पुढे आपले कोकणातले मंदिरं लागले बघा, किती सुंदर आहे बघा, खूप छान आहे. हे बातच नाही आली ह्यांची. हे बघा, सही आहे. बघा असं गाई गुरुमध्ये असतात. हॉर्न मारू नका, साईडने निघून जावा. हॉर्न मारलं की ती पुढे पाठी पळते, मग तुम्हाला पण त्रास, त्याला पण त्रास. त्यापेक्षा साईडने गपचूप निघून जावा किंवा वेट करा जाईपर्यंत. तर मंडळी 6:30 वाजले आणि आपण तर जस्ट ब्रेक घेतला आहे चहा पिण्यासाठी. कुठे आलो मला पण एक्झॅक्टली माहिती नाही, आता माहिती पडेलच. ऐक माझ्या बाबा, ऐक दमलो. मंडळी आपण इकडे चहा वगैरे प्यालेलो आहोत. आता दाखवते पोचायला 1 तास 5 मिनटं. आपल्याकडे 2-3 मिनटं आपले छानपैकी गेलेली आहेत. 2-3 मिनटं सॉरी 10 मिनटं छानपैकी गेलेली आहेत. पण चहा पिणं गरजेचं होतं. ऐक माझ्या बाबा, अरे हा कुठे चालला साखो. हां, तर आपण तिकडे थांबलो होतो ना तेवढं झाराप तालुका, आय थिंक तो कुडाल लागतं. हा बघा, कणकवली 42. हां चला,
हां, तर आपण आता झारावर थांबलो होतो. चहा प्यायला बरं वाटलं. माझ्या मनात एकदा विचार आला होता की आपण थेट डायरेक्ट जाऊ लांजाला म्हणून. हां, लांजाला इथून काहीतरी लांजा इथून काहीतरी 2-2.5 तास आहे. जेवण वगैरे तरी विचार केला तर 11 तरी वाजतील आपल्याला पोचायला. तरी चाललं असतं, पण नंतर विचार केला नको, आपण मालवण स्टे करू. उद्या आपल्याला लकीदाला पण भेटायचं आहे जाताना. म्हणजे आपण खास मालवण जावं होतो लकीदाला भेटायला, लकीदाला अमोलला भेटायला, पण अमोल आय थिंक कदाचित नाही आहे. ते लकीदाला भेटू आणि मग पुढे जाऊ असा विचार आहे. आणि प्लस आपण त्याला 500 रुपये ॲडव्हान्स पण दिलेत रूमचे. तो काय रिफंड करणार नाही. त्याच्यापेक्षा चल आपण जाऊया हा विचार केला. तर आपण आता इकडून घ्यायचं आपल्याला हा लेफ्ट टुवर्ड जायला मालवण. मालवण काहीतरी आहे इकडून 30 किलोमीटर, 30-32 किलोमीटर. चला सरळ. तर मंडळी आज संध्याकाळी 7:20 झालेत. आपण मालवण एकदम आतमध्ये आलोच आहे. आता इथून मालवण काय दाखवतं ऑलमोस्ट हाफ ॲन आवर पोचायला. तर आपण काय विचार केला, आपण कुठे मध्येच थांबून जेवण घेऊ. आपलं वेजेस खायचं, जेवण घेऊ, रूमवर गेलो, फ्रेश झालो, झोपून जाऊ. हा आपण विचार केलेला आहे. तर इकडेच आपण इकडे आतमध्ये आलो. तिकडेच हॉटेल मराठामध्ये आपल्याला सापडलं आहे, हॉटेल मराठा. इकडे सर्व मिळतं, व्हेज नॉनव्हेज आणि नाश्ता पाणी वगैरे. तर विचार का आपण इकडे नाश्ता पाणी करू म्हणून विचार केला आपण इकडे जेवण घेऊ म्हणून. मी गाडी ॲक्च्युली आधी पॅक केलेली आहे, फ्रेश झालेलो आहे. जरा तुम्हाला आतमध्ये हॉटेल खूप छान आवडलं मला, त्यामुळे दाखवतो. ओके, भलं मोठं हॉटेल आहे. आम्ही इकडे बसलेली आहे. आणि यांचं आतमध्ये AC रूम पण आहे बघा. हे बघा, यांचं AC रूम पण आहे आतमध्ये, सर्व आहे. आता 7:20 झाले पण जरा हॉटेल खाली आहे, पण हे जागा मस्त आहे इकडे. आणि इकडे रेट पहा, चपाती 20 रुपये, वडे प्लेट 50 रुपये, कोकम सरबत 50 रुपये, मसाला ताक 50 रुपये, लिंबू सोडा 50 रुपये, गावठी कोंबडी थाळी 350 रुपये, व्हेज थाळी 200 रुपये, चिकन थाळी 250, मटन थाळी 350 रुपये, अंडा थाळी 200 रुपये, कोंबडीवर 300 रुपये, खेकडा थाळी 300, तिसऱ्या 300, बांगडा 300, बांगडा थाळी 250 सॉरी. आणि बाकी ॲज पर साईज आहे, पापलेट, सुरमई आणि कोळंबी, घावणी चटणी सर्व मिळणार इकडे. सही आहे यार, एक नंबर आहे, छान आहे, मला आवडलं आहे. तर इकडे आपली व्हेज थाळी आलेली आहे. व्हेज थाळी पण एक नंबर यमी वाटते बघा ना. काय काय बघा, डाळ आहे, हे आय थिंक सो किती याला आहे का म्हणतात, ते रस्सा आहे, काळा हां काळं उसळ आहे, पनीर आहे, हे कोथिंबीर आहे, हे आय थिंक ताक आहे आणि सोलकढी आहे, लोणचं आहे. लोणचं नाही सांगायला बहुत आहे, मी खात नाही तर ठीक आहे. भात आहे आणि चपाती, मस्त आहे, नॉट बॅड. 200 रुपये नॉट बॅड यार. प्लस गुलाबजामुन बोलले ना काहीतरी, हां प्लस स्वीट में गुलाबजामुन पण आहे. चला तर मंडळी, आता रात्रीचे 8 वाजलेत आणि आपण जेवून निघालो हॉटेल मराठामधून. एक नंबर जेवण होतं. व्हेज तर खूप छान आवडलं मला. ऑफकोर्स नॉनव्हेज पण चांगलं असणार फॉर शुअर, पण आपलं गुरुवार होतं, आपण व्हेज खाल्ले, छान होतं. म्हणजे डाळ म्हणा किंवा तो पनीरची भाजी म्हणा, जे वटाण्याची उसळ म्हणा, चपाती म्हणा, भात मस्त, आणि मेन म्हणजे गरम गरम होतं. हां असं बरं वाटलं ना, का सकाळपासून आपण काही खाल्लं नव्हतं, म्हणजे असं मेजर असं काय खाल्लं नव्हतं, पण पोट भरून जेवलं. म्हणून विचार केला आपण इकडेच जेऊ. कारण कसं एकदा मालवण पोचलो तर मग तिकडे परत उतरा आणि मग शोधा, कारण प्रॉपर मालवणमध्ये ना व्हेज मिळतच नाही. जरी मिळालं तर काहीतरी चपाती आमटी वगैरे अशी मिळते, प्रॉपर जेवण नाही मिळत. कारण मालवण व्हेज कोण खातं ना यार, असं लफडं आहे. त्याच्यामुळे विचार केला आपण आधी जेवण घेऊ. आणि आपलं खरोखर खूप छान आपल्याला हॉटेल मिळालं, हॉटेल मराठा. नक्कीच तुम्ही जाता ना या रस्त्याने. हा रस्ता आय थिंक तो कुडाळ मालवण आहे. हां कुडाळ मालवण रोड आहे. तर तुम्हाला नक्कीच तुम्ही हॉटेल मराठा खाऊ शकता. आणि तर सर्व मिळतं, व्हेज नॉनव्हेज नाश्ता पाणी सर्व, मिसळ बिगल सर्व. आणि रेट पण खूप नॉर्मल आहेत, असं काय महाग असा नाही आहे. तर आता हो तर काय ते रेट दाखवलं त्यांना मी बोर्ड पूर्णपणे. तर काय करू आता आपण व्लॉग वगैरे आपण एंड करू. आता आपला स्टे जो आहे सन अँड सँड हॉलिडे होम्स, तो फक्त राहिला हाफ ॲन आवर. आणि मस्त असं मिट्ट काळोख पडलेलं आहे, मजा आली गाडी चालवायला आणि थंड वारा सुटलं आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा व्लॉग होता आपला मँगलोर टू मालवणचा प्रवास, M2Mचा प्रवास. खूप छान होता प्रवास, मध्ये उन्हाने हैराण केली, गोष्ट वेगळी, बाकी मजा आली. तर उद्या आपण निघतो जायला लांजाला. तर उद्या मालवण टू लांजा किंवा मालवण टू मुंबई काय भरोसा नाही, ते आपण हॉटेलमध्ये जाऊन ठरवू. ते तुम्हाला जे काय तो पुढे पाहायला मिळणारच आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा.
आणि हसत राहा. बाय बाय.